प्रायोजक राम बंधू लोणचे, आता प्रत्येक जण जिंकेल। फलटण आत्महत्या प्रकरणात राहुल गांधींचं गंभीर आरोप, ही आत्महत्या नसून संस्थात्मक हत्या। आत्महत्या प्रकरणातील लढाईत काँग्रेस पक्ष कुटुंबियांसोबत। फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरवर आत्महत्या प्रकरणातील आरोपी पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने पोलिसांसमोर हजर। रात्री स्वतःहून रिक्षाने येऊन फलटण शहर पोलीस ठाण्यामध्ये हजर। गोपाळ बदने शरण येण्यापूर्वी 2 दिवसात पंढरपूरहून बीडला गेला होता। घरी हजर न झाल्यास बडतर्फ करण्याच्या इशाऱ्यानंतर शरण आल्याची माहिती। शिवसेना उबाटा खासदार संजय राऊतांनी शरद पवारांची सिल्वर ओक निवासस्थानी घेतली भेट। 1 तारखेला होणाऱ्या मोर्चा संदर्भात दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा। धाराशिवमध्ये महायुतीतील नेत्यांमध्ये जुंपली। कार्यकर्त्यांची स्वबळावर लढण्याची इच्छा असल्याचा राष्ट्रवादीचे नेते भरणेंचा दावा। तर आम्हीही स्वबळावर लढण्यास तयार म्हणत भाजप आमदार राणांचं प्रत्युत्तर। हिंगोलीमध्ये महायुतीमधील धुसफूस चव्हाट्यावर कोण आणि कसं उभं राहतं असे इशारे देत अंगावर आलात तर शिंगावर घेऊ म्हणत भाजप खासदार अशोक चव्हाणांनी मित्रपक्षाला दिला इशारा। यमराजाने GR काढलाय। स्मशानभूमीत जाण्यापूर्वी सर्वांचा हिशेब मगच तिकीट। ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंनी विरोधकांना दिला थेट इशारा। तुम्ही 12 गावचं पाणी प्यायले असाल तर मीही 1200 वाड्यांचं पाणी प्यायलोय। फक्त एका तालुक्यातले 2-3 माजी आमदार गेल्यानं पक्षाला फरक पडत नाही। राष्ट्रवादी प्रवक्ते उमेश पाटलांनी ठणकावलं। अण्णा बनसोडेंनी ते कुणामुळे निवडून आलेत ते आधी पाहावं, मग नगरसेवक आमच्याकडे काय येतात ते कळेल। भाजप आमदार उमा खापरेंचा बनसोडेंवर पलटवार। परतीच्या पावसानं उडवली दाणादाण। गोंदिया जिल्ह्यामध्ये धान पिकांचं मोठं नुकसान। तातडीनं भरपाई देण्याची शेतकऱ्यांची सरकारकडे मागणी। नाशिक जिल्ह्यातल्या द्राक्ष बागायतदार संकटात, उत्पादनात जवळपास 50% घट। मुंबई पुणे महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी। दिवाळी सुट्टीमुळे हायवेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा। वाहतूक कोंडी सोडवताना पोलिसांची दमछाक।